नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? तर तुम्हा सगळ्यांचे माझ्या माहितीची सफर या मराठी यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आमच्या अथर्वचे मॉर्निंग रुटीन तुम्हाला कसे आहे ते दाखवणार आहे. बघा कसा कॅमेऱ्यामध्ये मस्त टक लावून बघतोय. सगळ्यात आधी सकाळी तो जेव्हा उठतो तेव्हा मी त्याला बाहेर घेऊन येते आणि एक 15 ते 20 मिनिटे अशा पद्धतीने कोवळ्या उन्हात त्याला घेऊन बसते. सकाळचे कोवळे ऊन हे आपणही घेतले पाहिजे आणि बाळालाही दिले पाहिजे, कारण कोवळ्या उन्हामध्ये ड जीवनसत्व असते, ज्याच्यामुळे हाडे बळकट होतात, डोळ्यांची चांगली दृष्टी वाढते आणि याचे बरेचसे असे फायदे देखील आहेत. त्यामुळे दररोज सकाळी सगळ्यांनी नाही जरी जमले तरी 10 ते 15 मिनिटे कोवळ्या उन्हात बसलेच पाहिजे. त्याचे आपल्याला खूप सारे फायदे होतात. इथे बघा अथर्व किती एन्जॉय करत असतो. त्याला हे बाहेर बसलेलं खूप आवडतं. तो मस्त इकडे तिकडे बघतो, खेळत असतो, रोडनी जाणाऱ्या माणसांना बोलतो, त्यांना हाय करतो, बाय करतो, मस्त त्याच्यात चाललेलं असतं. आता बघा तो कसा बाहेरच्या शेजारच्या ताईंना बघतो आहे. मस्त त्यांच्यासोबत देखील तो गप्पा मारतो. आणि मुलांना असे बाहेर काढल्याने त्यांना वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात व त्यामुळे ते पटकन नवीन गोष्टी आहेत त्या शिकून घेतात. तुम्ही कधी लक्ष दिले आहे का की प्राणी देखील सकाळ सकाळी बाहेर उन्हात बसलेले असतात. त्यांना निसर्गानेच इतकी छान बुद्धी दिलेली आहे ना, की कोणाच्या न सांगण्याने देखील ते मस्त असे सकाळ सकाळी उन्हात बसलेले असतात. तर आमची मांजर देखील बघा किती छान उन्हामध्ये कोवळ्या उन्हाचा मस्त असा आनंद लुटतीये. तर अथर्व तिला पकडायचा प्रयत्न करतोय. आता बाहेरून कोवळ्या उन्हातून आल्यानंतर इथे मी अथर्वला सकाळी मालिश करणार आहे. तर मालिश करण्यासाठी मस्त असे खोबरेल तेल तुम्ही घेऊ शकता, नाहीतरी बाकीचे कोणतेही तेल तुम्ही घेऊ शकता. जे ते डाबरलाल तेल आहे ना आणि बाकीचे बरेचसे तेल आहेत, तर मी खोबरेल तेलच वापरते, जे थोडेसे कोमट करून सगळ्यात आधी मी टाळू भरते. इथे अथर्व बघा किती छान कॅमेऱ्यामध्ये बघतो. त्याला असे कोणतर शूटिंग करायला लागले का बसायला खूप आवडतं. तर तो एका बाजूला टी व्ही बघतोय आणि दुसऱ्या बाजूला मोबाईलमध्ये हळूच एक लूक देतो आणि परत तिकडे बघतो. अशा प्रकारे सर्व बाजूंनी केसांना तेल लावून मी घेतले. मी बाळाच्या कानात तेल घालत नाही. बरेच जण बाळाच्या कानात देखील तेल घालतात, पण मी तसे करत नाही. तर आता त्याला पायावरती पालथं झोपवून पाठीवरती चोळून घेणार आहे. किती गोंडस बसलेला आहे तुम्ही बघा इथे. त्याला हे मसाज सेशन खूप म्हणजे खूप आवडतो. जितकी मसाज करेन तितकी त्याला कमीच असते, कारण असे म्हणतात बाळ खेळून खेळून त्यांचं अंग दुखत असतं आणि मसाज केल्यावर त्यांना अगदी फ्रेश आणि ताजेतवाने वाटते. त्यामुळे लहान बाळांना मसाज केलीच पाहिजे. आणि बाळ हे 1.5 वर्षाचे होईपर्यंत दररोज बाळाची मसाज करायला पाहिजे असे डॉक्टर देखील सांगतात. तर अशा प्रकारे खोबरेल तेल घेऊन पायाच्या तळव्यांना लावायचे, म्हणजे बाळ हे शांत राहतं व शांत झोपतं. तर त्याच्यानंतर अशा पिंढऱ्यांना देखील तेल लावून घ्यायचे. तेल हे कोमट वापरायचे, ज्यामुळे जे आतमध्ये मुरते व बाळाची त्वचा एकदम अशी मऊसूत कापसासारखी होते. अशा प्रकारे मस्त असे चपचपीत तेल बाळाला लावून घ्यायचे. अजिबात घाबरायचे नाही, कारण जितके आपण जास्त बाळाला तेल लावू तितके जास्त त्याच्या शरीराला पोषण मिळते. आता पाठीची बाजू चोळून झाल्यानंतर मी मस्त अशी त्याला पोटाच्या बाजूनी चोळून घेणार आहे. लहानपणी जेव्हा बाळ 2 ते 3 महिन्याचे असते त्यावेळेला बाळाची मान धरलेली नसते, तेव्हा बाळाची मान दुखावण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. त्यावेळेला जर बाळ थोडे जरी रडत असेल तर त्याची मान चोळली का बाळ शांत होतं. हे माझ्या अनुभवातून आहे, त्यामुळे तुम्ही नक्की एकदा जर तुमचे बाळ रडत असेल तरी ट्राय करा. अशा प्रकारे पोटावरून बाळाला गॅस जरी झाला तरी 5 वेळा मसाज करतात, ज्याच्यामुळे बाळाला पोटाच्या समस्या देखील दूर होतात. आणि आयुर्वेदात देखील मसाज करण्याचे खूप फायदे सांगितलेले आहेत. तेलाची मसाज केल्याने बाळाची हाडे मजबूत होतात, बळकट होतात, त्यांच्या हाडांमध्ये ताकद येते. तर बाळ हे लवकर चालायला शिकते, उठून उभा राहायला शिकते, रांगायला शिकते. त्यामुळे जन्मलेल्या दुसऱ्या दिवसापासून बाळाला मस्त असे खोबरेल तेलाने मालिश करून चोळायला पाहिजे. तर आता बघा त्याला उठवून बसवले आहे. आत्ता त्याला उठून बसता येते म्हणून मी अशी बसवत आहे, पण याच्या आधी जेव्हा त्याला बसायला येत नव्हते तेव्हा अशी पायावरती झोपवूनच मी त्याला मस्त अशी मालिश करायची. इथे बघा तो मस्त या छोट्याशा वाटीबरोबर खेळतोय. मी आधी म्हटलं तसं तुम्हाला त्याला
मसाज हा प्रकार खूप आवडतो आणि पुढे जर मोबाईल ठेवलेला असेल आणि त्या मोबाईलमध्ये जर शूटिंग चालू असेल मग तर काय आहा, काय टेन्शनच नाही मग. आता बघा, एकदा टी व्हीकडे बघतो, एकदा मोबाईलकडे बघतोय. मस्त आमचं मस्त चाललंय. ते नाही का आमच्या फांदीवर मस्त चाललंय तसं आमचं मस्त चाललंय. आता मस्त असे गुडघ्यांना चोळून घेणार आहे, कारण हा रांगत असल्यामुळे त्याच्या गुडघ्यावरती बराचसा ताण येतो. त्यामुळे गुडघे देखील मस्त असे चोळून घेतले का त्याला त्रास होत नाही आणि जेवढी तुम्ही बाळाची मसाज करचाल तेवढे बाळ जास्त खेळते आणि जास्त दूध पिऊन मस्त शांत असे झोपते. तर आता मी डोक्याला देखील थोडीशी अशी मसाज करून घेते, कारण बाळ रडल्यानंतर त्याचे डोके दुखतं. आणि थंडीच्या दिवसात जर कोमट तेल करून बाळाच्या अंगाला लावलं तर मस्त असे त्याला पोषण मिळते, त्याचे अंग फुटत नाही आणि जर एक्स्ट्रा बॉडी लोशन लावायची देखील आपल्याला गरज पडत नाही. असे मस्त मागून पुढून मानेला देखील चोळून घ्यायचे, म्हणजे त्याच्या जरी शिरा दुखत असतील तर त्या दुखणार नाहीत. परत आता बसल्यानंतर मी पाठीला असे तेल लावून परत चोळते, मस्त असे तळव्यांना तेल लावते. जितके जास्त तळव्यांना तेल लावून चोळण तितके आपल्या बाळाची दृष्टी ही बळकट होते असे म्हणतात. त्यामुळे खोबरेल तेलाने मस्त अशी मालिश करायची. आमच्या इकडे तर बाळ हे 3 ते 4 महिन्याचे असेल तोपर्यंत त्याला दिवसातून 2 वेळा मसाज करून 2 ते 3 वेळा बाळाची टाळू भरली जाते, कारण तर बाळ खेळत असल्यामुळे त्याचे अंग खूप दुखतं असं म्हणतात. आता मस्तपैकी मसाज करून झाल्यानंतर आंघोळीला जाणार आहे. आंघोळीलाही जास्त गरम पाणी घेत नाही मी, एकदम कोमट सहन होईल असे पाणी घेते. आणि मी शक्यतो बाळाला साबण लावायची टाळाटाळच करते, कारण मला जास्त बाळाच्या नाजूक त्वचेवरती केमिकलचा मारा करायला आवडत नाही. आता मस्त अशी फ्रेश आंघोळ करून आम्ही आलेलो आहे. बघा तो किती फ्रेश आणि मस्त असा दिसतोय. त्याला खूप आवडते आंघोळ करायला, सगळ्यात जास्त त्याला पाण्यात खेळायला आवडते. मी अजूनही सुती बाळोतीच वापरते, टॉवेल वापरत नाही, कारण सुती बाळोत्याने बाळाला ॲलर्जी होत नाही आणि हे एकदम मऊ असल्यामुळे त्वचेला घासले तरी त्याला काही असे खरचटत नाही किंवा थंडीच्या दिवसात असे अंग फुटल्यासारखं होतं ते होत नाही. तर आता थंडीचे प्रमाण जास्तच वाढल्यामुळे मी इथे ममाअर्थचे हे बॉडी लोशन वापरते. मी फक्त एवढे एकच क्रीम बाळाला वापरते, ते देखील मी बरीच रिसर्च करून घेतलेली आहे आणि ही मी ऑनलाईन फ्लिपकार्टवरून मागवली होती. तर हे बॉडी लोशन मी बाळाला सर्व बाजूने लावते, पण चेहऱ्याला हे कधी तर क्वचितच लावते आणि जरी लावले तरी ते एकदम थोड्या प्रमाणात लावते. बाळाची अंघोळ झाल्यानंतर बाळाच्या कानाच्या पाठीमागे कानाच्या आतमध्ये एक बोट घेऊन मस्त सुती कपड्याने पुसून घ्यायचं, म्हणजे तिथे काही इन्फेक्शन होणार नाही. जरी घाण माती राहिली असेल तर त्याचा काही बाळाला त्रास होणार नाही. असे एकदम थोडेसे बॉडी लोशन घेऊन मी बाळाला सगळीकडे लावून घेते. इथे बघा, त्याला सगळंच पाहिजे असतं, काही जरी मी त्याला करत असले तर त्याला ते पाहिजे. आता मी बॉडी लोशन घेताना त्याला त्याची बाटली पाहिजे होती, तर परत एकदा तो आता मोबाईलमध्ये बघतोय आणि त्याला समजले की आता रेकॉर्डिंग चालू आहे. आता इथून पुढे त्याची ॲक्टिंग बघा किती छान करतो, एकदम मस्त गुणी बाळासारखा बसतो. आता साबणासारखंच मी पावडर देखील जास्त लावत नाही, कारण मला हे म्हटलं तसं की जास्त बाळाच्या शरीरावरती काही केमिकलचा मारा करायला आवडत नाही, म्हणून थंडी असल्यामुळे मी आता बॉडी लोशन लावले, नाहीतर तेही मी कधी कधी लावत नाही. अशा प्रकारे मस्त आंघोळी करून स्वच्छ अंग पुसून झाल्यानंतर कपडे घालते मी. आधी मी थोडंच बॉडी लोशन लावलं होतं, त्यामुळे पोटाची साईड जरा अशी फुटल्यासारखी वाटत होती मला, म्हणून मी अजून थोडंसं बॉडी लोशन घेऊन त्याला लावून सगळीकडून पसरवून घेतले. आणि आता त्याला मी टी शर्ट घालणार आहे. टी शर्टची एक गंमत म्हणजे त्याला डोक्यातून घालायची कपडे अजिबात आवडत नाही आणि तशी घालताना त्याला एकदम भीती वाटते. आणि जर हा असा टी शर्ट घालायचा असेल तर त्याला आधीपासूनच असं भाऊ भाऊ म्हणून सावध करायला लागते. असं केलं तर तो कपडे घालू देतो, नाहीतर त्याला खूप भीती वाटते. बघा तो कॅमेऱ्यात परत बघतोय. आता इथं बघा ते कसली त्याला भीती वाटते. आणि थोड्याच वेळाने परत घातलं का तो लगेच विसरून जातो. आणि आता थंडीच्या दिवसात मी शक्यतो लांब बाह्यांचे कपडेच त्याला घालते, म्हणजे जरी बाळाने स्वेटर घातला नसेल तर त्याला थंडी वाजणार नाही. आणि लांबच पॅन्ट मी घालते, कारण तो आता रांगत असल्यामुळे त्याला गुडघ्यावरती असे गट्टे पडतात, म्हणून मी शक्यतो लांब पॅन्टच घालते. आता मस्त त्याला मी काजळ लावून घेणार आहे. इथे बघा त्याला परत ते काहीतरी मी जे करते ते करायचं आहे. आता तो स्वतःची स्वतः पावडर लावून घेतो, ते बघा किती छानपणे
अजिबात त्याला दुसऱ्याने केलेले आवडत नाही. काजळ तर तो अजिबात लावू देत नाही. आता बघा तो किती धडपड करतो. मी मस्त असा टिकला बोटानेच लावते. मी फक्त कपाळाला, गालाला आणि हुनवटीला आज लावलेला आहे, कारण त्याने डोळ्यात मला हे घालूच दिलं नाही. इथे बघा तो काजळाचा डब्बा घेऊन कसं करतोय. त्याला फक्त जे मी घेतले ते घ्यायचं असते. तर मी अशी थोडीच काजळाच्या वरती पावडर लावते आणि दुसरीकडे कुठेच पावडर लावत नाही. आणि अशा प्रकारे आता आमचा अथर्व रेडी होतोय. मस्त त्याची मसाज झाली, गरम गरम पाण्याने आंघोळ झाली, बॉडी लोशन लावून झालं, काजळ झाले, पावडर झाली, एकदम फ्रेश आणि टकाटक. आणि आता मेन गोष्ट राहिली ते म्हणजे डोक्याला टोपी. थंडी असल्यामुळे डोक्याला बाळाला टोपी घातलीच पाहिजे, कारण जर वारं कानातून गेलं तर बाळाला सर्दी लागते. आणि आता आमचे बाळ एकदम रेडी होऊन फ्रेश असे बाहेर येऊन मस्त झाडं, गाड्या, येणारी जाणारी लोक असं बघत बसलेला आहे. त्याला बाहेर बसायला खूप म्हणजे प्रचंड प्रमाणात आवडते. सकाळी पण तुम्ही बघितलं असाल किती छान उन्हात तो बसतो. आणि अशा प्रकारे नंतर देखील त्याचे आवरून आम्ही बाहेर आलो तरी देखील तो असा बसतो. त्याला रात्रीच्या वेळी जरी बाहेर काढली तरी त्याला मस्त वाटते. त्याला अजिबात घरी जायचं नसते. घरी चाललं का त्याला मस्त असं रडायला येतं. तर अशा प्रकारे आहे आमच्या छोट्याशा पिल्ल्याचे मॉर्निंग रुटीन. ह्या रुटीनमध्ये मी त्याला काय काय चारते हे दाखवले नाही. त्याच्यासाठी मी एक सेपरेट वेगळा व्हिडिओ बनवेन, कारण तो देखील खूप मोठा विषय आहे. त्यामुळे त्याचा मी दुसरा व्हिडिओ नक्की बनवेन. तर हा आहे आमचा रुटीन. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा माझ्या छोटूशा बेबीचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की 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 सांगा. आणि मस्त राहा, आनंदी राहा, खुश राहा.